नैसर्गिक आपत्ती अंतर्गत दुबार अतिरिक्त जमा झालेली रक्कम शासन खाती जमा करा. अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे यांची मागणी. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सर्व जिल्ह्यातील तालुक्यात महसूल विभागाअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अतिरिक्त जमा झालेली रक्कम याबाबत सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पेरण्या, खते, औषधी, बियाणे इत्यादी शेतीपूरक वस्तू घेण्यासाठी अडीअडचणी सुरू आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांकडे सध्या पैसे उपलब्ध नाहीत तरी आपले तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल शेतकऱ्यांकडे पैसा भरण्या करण्यासाठी तगादा लावत आहेत. तसेच तुमच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्यात येईल व तलाठी मंडळ अधिकारी अंतर्गत येणाऱ्या कामास अडथळा येईल असे शेतकऱ्यांना धमकावत आहेत. परंतु आज पेरणीची वेळ असल्याने शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी पैसे भरू शकत नाही आणि अधिकाऱ्यांमार्फत पैसे भरण्यासाठी तगादा करण्यात येऊ नये. पैसे भरण्यासाठी उपलब्ध आहेत ते भरतील, परंतु ज्यांच्याकडे पैसे भरण्यासाठी नाहीत ते शेतीमाल निघाल्यानंतर पैसे भरणा करतील. जर आपल्या विभागामार्फत ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही किंवा सक्ती वसुली थांबवली नाही तर आपल्या कार्यालयासमोर, सर्व तालुक्याच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेत शेतकरी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या निवेदनातून अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे यांनी इशारा दिला आहे. साळुंखे पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये कारण अवकाळी पावसामुळे मागील बऱ्याच वर्षापासून एक तर पाऊस कमी होतो आणि जास्त होतो, तसंच पद्धतीने मागच्या वर्षी जो अवकाळी पाऊस पडला होता आणि त्या पावसाच्या निमित्ताने त्या नैसर्गिक आपत्तीचं जे आपल्याला अनुदान मिळतं ते शासनानं दिलं होतं, ते जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना डबल अनुदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण असं आपलं छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये कारण छत्रपती संभाजीनगरमधील उदाहरणार्थ कन्नड तालुका असेल किंवा रत्नापूर तालुका असेल, या तालुक्यामध्ये कारण ते पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर जास्तीचे गेलेले आहे आपत्कालीन नुकसान भरपाईचे, ते शक्तीने वसूल केले जात आहे. तर मी अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाला आणि त्या तालुक्यातील कन्नड तालुक्यातील तहसीलदारांना आणि विनंती करतो की त्यांनी या टायमाला